नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केटमध्ये आत्ता सध्या बरेच बदल दिसत आहेत आणि हे बदल मूलभूत स्वरूपाचे आहेत. मी सकाळीच सांगितलं की आर्थिक कारणांपेक्षा ट्रम्पचा जो व्यक्तिगत राग आहे तो राग या टॅरिफच्या मागे आहे असं दिसत आहे. पण यामुळेच मोदी, पुतीन आणि जिनपिंग या तिघांचा एक गट होईल आणि मग मात्र सगळ्या जगातल्या अर्थव्यवस्थेमध्ये बदल दिसून येईल. चीनबरोबरच्या संबंधात सुधारणा होऊ लागली आहे आणि ती सुधारणा या ट्रम्प साहेबांच्या गोंधळामुळेच होऊ लागली आहे. पूर्वी कोणत्याही गोष्टीला चीन सरकार खूप वेळ लावत असे, पण आता हे चीन भारत संबंध सुधारत आहेत, त्यामुळे हा वेळ कमी होईल. तर मेटलकडे तर लक्ष द्यायलाच हवं. त्याचबरोबर डिक्सन टेक्नॉलॉजी, केन्स टेक्नॉलॉजी, डेलिव्हरी, हिंदाल्को अशा शेअरकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आज मिडकॅपमध्ये चांगली रॅली आली, IT मध्ये पण रॅली आली, बँकिंग शेअर तेजीत होते. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की HDFC बँक, रिलायन्स आणि खाजगी बँका सुधारत नाहीत. तिथपर्यंत मार्केटमध्ये तेवढी तेजी येणार नाही, कारण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर्सची इन्व्हेस्टमेंट खाजगी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, रिलायन्समध्ये आहे, HDFC बँकेमध्ये पण आहे. ज्या वेळेला इंटरेस्ट रेट कमी होतात त्यावेळेला बँकांना ते इंटरेस्ट रेट कमी करावे लागतात, पण डिपॉझिटचे रेट तेवढ्या लवकर कमी होत नाहीत. आणि फिक्स डिपॉझिट हे 3 वर्षासाठी 5 वर्षासाठी असतं. त्यामुळे असं होतं की बँकांचं मार्जिन कमी होत जातं, बँकांचं उत्पन्न कमी होत जातं. त्यामुळे बँकांमध्ये तेवढ्या प्रमाणात तेजी येत नाही. आज एस्कॉर्ट्सचे विक्रीचे आकडे चांगले आले, TVS मोटरचे चांगले आले, आयशर मोटरचे पण विक्रीचे आकडे चांगले आले, पण तेवढे चांगले आकडे महिंद्रा अँड महिंद्राचे आले नाहीत. चांदीचे भाव वाढत आहेत, सोन्याचेही भाव वाढत आहेत. आता सोन्याचे भाव का वाढत आहेत? तर गोल्ड हेजिंग चालू आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत तोटा होईल असं जर जाणवलं तर तो तोटा भरून काढण्यासाठी दुसरीकडे काही प्रकाराने गुंतवणूक करत असतो. म्हणजे तिथला तोटा इथून जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून भागवला जाईल किंवा त्याची फेड होईल. तर आत्ता सध्या काय होत आहे की जे ट्रेझरी बॉन्ड्स होते, अमेरिकन बॉन्ड्समध्ये आपण गुंतवणूक करत होतो, ती आता कोणीही अमेरिकन बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करत नाही. तर अमेरिकन बॉन्ड्स विकायला काढले जात आहेत आणि तीच गुंतवणूक सोन्यामध्ये केली जाते. म्हणून याला आपण गोल्ड हेजिंग म्हणू लागलो आहे. तर गोल्ड हेजिंग करत असल्यामुळे सोन्याचा भावही वाढतो आहे, चांदीचा भावही वाढल्यामुळे हिंदुस्तान झिंकला फायदा होतो आहे. कारण हिंदुस्तान झिंकचं चांदी हे उत्पादन आहे आणि चांदीचा भाव वाढला की झिंकला फायदा होतो. बजाज ऑटोमध्ये मात्र शॉर्ट टर्म ट्रेड घेता येऊ शकतो. साधारण एक 200 ते 250 रुपये मिळू शकतात. आज GDPचे आकडेही खूप चांगले आले. 7.8% GDP आला. हा RBIच्या अपेक्षेपेक्षाही जास्त आहे, इकॉनॉमिस्टच्या अपेक्षेपेक्षाही जास्त आहे.
क्वार्टर ऑन क्वार्टर GDPचा आकडा चांगला आहे, वायोवाय पण GDPचा आकडा चांगला आहे. पूर्वी बँका काय करत असायच्या, अशी फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री व्हायला लागली किंवा FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सची विक्री व्हायला लागली की बॉन्ड विकून टाकायच्या. पण आता बॉन्ड विकून त्यांना ट्रेझरी गेन होत नाही आहे, कारण बॉन्ड यील्ड जे आहे ते वाढू लागलं आहे, म्हणजेच बॉन्डची किंमत कमी होऊ लागली आहे. तर बॉन्ड तुम्ही 100 रुपयाला घेतला आणि आता जर 93 रुपयाला मिळायला लागला तर बॉन्ड विकून बँकांना पूर्वीसारखा फायदा होत नाही आहे. आता जसा जसा रुपया घसरतोय, आज 88.19 पर्यंत रुपया घसरला, तर रुपया घसरला तर फार्मा आणि IT कंपन्यांना फायदा होतो हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यामध्ये मिडकॅप IT कंपन्या आपण पाहिल्या पाहिजेत, कारण या कंपन्या AI गुंतवणूक पण करत आहेत, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग पण देत आहेत आणि त्यामुळे त्यांना चांगल्या ऑर्डर पण मिळत आहेत. मॅन्युफॅक्चरिंग PMI ऑगस्टचा 59.1 वरनं 59.3 एवढा झाला. हा 17 वर्षाच्या हाय लेवलवर आला. त्याचप्रमाणे आपण जे GST कलेक्शन म्हणतो ते GST कलेक्शनसुद्धा वाढलं. ऑगस्टमध्ये GST कलेक्शन 6.5% वाढलं, ते 1.86 लाख कोटी एवढं GST कलेक्शन झालं. हल्ली असं होतं आहे की कोणत्याही शेअरमध्ये फॉलोअप बाईक दिसत नाही. आज वाढला की उद्या पडायला लागतो, म्हणून गोंधळ दिसतो आहे, वीकनेस जाणवतो आहे. जशी रॅली यायला पाहिजे तशी आज रॅली आली नाही. फक्त IT मात्र प्राईस करेक्शनही झालं आहे, टाईम करेक्शनही झालं आहे. आता बॉटमिंग आउट प्रोसेस व्हायला पाहिजे. स्टील स्ट्रिप्स व्हील्स याची विक्रीचे आकडे मात्र चांगले आले आहेत. कोल इंडियाचं उत्पादन वाढलेलं आहे. NMDCचं सुद्धा प्रोडक्शनही वाढलं आहे आणि NMDCची विक्रीसुद्धा वाढली आहे. सर्वात मोठा रिफॉर्म सध्या GSTचं स्लॅब रॅशनलायझेशन आहे. पण याच्यामध्ये धोकाही आहे. तो धोका असा की सरकारचं बॉरोईंग वाढेल आणि त्यामुळे बॉन्डचा भाव कमी होईल आणि बॉन्ड यील्ड वाढेल. ट्रेड वॉर, फॉरेन पोर्टफोलिओची विक्री, आयात वाढती आहे आणि फिस्कल डेफिसिटसुद्धा वाढण्याचा धोका संभवत आहे. डॉलर वीक झाल्यामुळे सोन्याच्या तेजीला हातभार लागला आहे असं म्हणावं लागेल. लॉईड मेटल एनर्जी यांनी 360 किलो टन पर ॲनम एवढा स्पंज आयर्नचा प्लांट कमिशन केला, म्हणून शेअरमध्ये आज तेजी होती. अडाणी पॉवरने 10,500 कोटीची गुंतवणूक, मध्य प्रदेशात 800 मेगावॅटचा थर्मल पॉवर प्रोजेक्ट लावण्यासाठी अडाणी पॉवर करणार, म्हणून तोही शेअर तेजीत होता. आणि नागार्जुना कन्स्ट्रक्शन म्हणजे NCCला ऑगस्टमध्ये 788 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या, म्हणून NCCचा शेअरही तेजीत होता. आता आपल्याला सगळे जे मूलभूत बदल होत आहेत ते अभ्यासावे लागतील. आता जर आपण चीनकडे वळलो तर चीनला कुठल्या कुठल्या गोष्टींची आपण निर्यात करतो आहे.
चीनमधून कुठल्या कुठल्या गोष्टी आयात होत आहेत आणि भारत बिलकुलही अमेरिकेच्या दबावाला घाबरलेला नाही. आत्ता आजच पुतीनची आणि मोदींची बैठक झाली. त्याच्यात त्यांनी ठरवलं आहे की आपण पूर्वीपेक्षा सुद्धा व्यापार वाढवायचा आहे. म्हणजेच त्यांच्या दोस्तीत कुठेही काहीही अडचण उद्भवलेली नाही. आणि चीनच्या बाबतीत सुद्धा एकमेकांशी बोलणी करून संवाद ठेवला पाहिजे. आणि बॉर्डरला ज्या बऱ्याच अडचणी येतात तर त्या अडचणीतून सुद्धा संवादातून मार्ग काढला पाहिजे असं आजच्या बैठकीत ठरलं आहे. त्यामुळे चीनबरोबर कसं कसं काय होत आहे ते बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण मार्केटकडे लक्ष द्यायला पाहिजे. काही दिवस तरी मेथडकडे लक्ष द्यावं तर शॉर्ट टर्म ट्रेड होऊ शकेल. बघूया काय काय होतं आहे ते. जे जे समोर येत आहे त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. नमस्ते.